आपण पाहतोय सांगलीतली महत्वाची बातमी आहे। सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। 4 साखर कारखान्यांना टाळं ठोकण्यात आलंय। एफआरपीची रक्कम एक रकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आणि त्यासाठीच 4 साखर कारखान्यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलंय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रवींद्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झालेली दिसतेय। 4 कारखान्यांना टाळं ठोकण्यात आलंय, काय माहिती आहे? नक्कीच भूषण, एफआरपी एक रकमी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। मध्यरात्री 2 साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना पेटवण्यात आलं होतं। तर आता काही वेळापूर्वी सांगली जिल्ह्यातील आणि सीमा भागातील 4 कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळं ठोकण्यात आलेलं आहे। मुळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी हीच आहे की एफआरपी जो आहे ऊसाचा तो एक रकमी मिळावा। मात्र बऱ्याच साखर कारखान्यांनी पहिला हप्ता हा 2300 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा केलेला आहे। साधारण 3000च्या आसपास ही रक्कम मिळणं गरजेचं होतं पहिल्या टप्प्यात, मात्र तसं न करता 2300 रुपये म्हणजे फार कमी रक्कम दिलेली आहे आणि असे एफआरपीचे तुकडे करू नका, एक रकमी एफआरपी द्या या मागणीसाठी आणि ही एक रकमी देतो असं आश्वासन आल्यानंतर मुळात कारखाने सुरू करायला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समर्थता दर्शवली होती। मात्र या साखर कारखान्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत आता शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। त्यामुळे 4 साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। भूषण, धन्यवाद रवींद्र या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। एफआरपीची रक्कम एक रकमी देण्याची मागणी करत त्यांनी 4 साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयाला टाळं ठोकलंय।